हे दाव खावाचं इथं पडलंय. काय घरातलं बघायचं नाही काय हो? हे दाव उचलता आलं नाही का तुम्हाला? अगं ते दिसत नाही तुम्हाला काय? आम्ही उचलणारच होतो जरा डोक्यात गणगण चालू आहे ना कसली गरज? ते पैसे आहेत का तुझ्याकडे थोडे थोडे पण नाही तर लय पण नाही. कुठले का तुम्ही दिलते का मला ठेवायला पैसे? हा? अगं तसं नाही ग ते किराणेवाल्याची उधारी द्यायची ना तो लय बोलला का मला फडा मग बोलणारच आता 6 महिने 6 महिने तुम्ही उधार ठेवणार म्हटलं तर बोलणारच ना. हा? त्याला म्हणलं मी आज मध्ये देऊन टाकेन मग त्यानं मग मला काय विचारताय? मी पण जाते ना रोज कामाला खुरपायला. आता हे पाऊस पडायला लागले म्हणून 4 दिवस घरी. माणसाने ते पैसे पण दिले नाहीत मला माहितीये का भरलेले 4 दिवस गेल्या वेळीच. कसं जगावून कसं काय करावं तेच कळलं नाही. याच्यात माझी काही चुकी आहे का मी मग बघतो इकडे तिकडे का मला लागत नाही मी तरी काय करू बरं आपण दोघच आहे म्हणून अजून पोरं व्हायची ती पोरं झाल्यावर कसं व्हायचं दोघांच पोट भाग नाही. अगं तसं नाही मी काय म्हणतो तुझ्या बापाकडे माग ना पैसे काय मला वाटते का मनाला नाही जमलं तर काय वाटायला पाहिजे. 2-3 हजार रुपये मी सारखी माझ्या बापाकडून घेतीच कमी जास्तीला महिन्यात आहेतच पैसे मी घेतलेले ना अजून बापाला मग माझ्या बापाला हा? काय होतं एक दिवस मागितले एक दिवस रातापर्यंत 2-3 महिने घेतलेले पैसे ते काय झालं? ते का मी बुडवणार थोडी आहे मी देऊन टाकेन ना कामाला लागेल होय होय तुम्ही कामाला लागायचं आज 1.5 वर्ष झालं मी बघते तुम्ही कामाला लागतंय. हा, कळलं. 1.5 वर्ष झाले 2 दिवस काम करायचं आणि घरात बसायचं 8 दिवस. नाही मग उपाशीच येत जिथं लागेल तिथे करतो ना काम आणतो काही नाही काही पैसे थोडं काय आणतो ना आणा ना आणा मला घाला घरातला खर्च बघा राशन पाणी बघा माझ्या बापाकडे कशाला मागू मग मग मी नाही फोन करतो मी नाही फोन करतोय का तुम्हीच बघताय मग तुम्हीच बघा ना. मग मी बघणार मग आता मला थोडीशी अडचण आहे मग सकाळ सकाळचं वाद नका घालू ते कामावर मी गेलेली बरं असतं तिकडं माझं तोड काळ केलेलं बिन कामाचं घर राहिली पाऊस यायला लागलाय. म्हणजे नुसतं तुझ्या बापाकडे बघतो म्हणलं थोडे पैसे मागतो लगेच नाकाला एवढा समजा आला होय तुझ्या मग तुम्ही मागा ना तुमच्या भावाला मागा आईला मागा मागा ना काय झालं त्यांना का मागू मी का मागू म्हणजे का मागू त्यांना काय मागायचं म्हणून तुम्हाला काही जन्म दिला नाही का त्यांनी का तुमचा पाठी भाऊ नाही आला पाहिजे हो मग आपण काय राहतो का त्यांच्यात नाही ना आपण राहतो का त्यांच्यात आपण आपल्याला वाईट होतोय ना हा मला का सांगू माझं सकाळ सकाळचं डोकं खराब ए माझं मी डोकं खराब करून तुला आता सांगतो तुला बापाला पैसे माग मी माझ्या बापाला पैसे मागणार नाही काय का नाही मागणार म्हणजे हाय का तो बापाकडे पैसे का थोडे दिले काय करतो मला काय तुमच्यासाठी का माझ्या बापाला काही लोक नाही का मला भाऊ नाही का तुमच्यासाठी ठेवलं का माझ्या बापाला आजपर्यंत कमवून तुम्हाला एक सांगते इथनं म्हणून मी माझ्या बापाला 1 रुपयाही मागणार नाही काय हे तुमचं कर्तव्य आता बायकोला सांभाळायचं. अरे मत सांभाळतो मी काय नाही म्हणतोय का आता मला काम लागत नाही लागेल म्हणून ना हा त्यात काय मान नाही तुमच्याशी मला वाद नाही घालायचा तुम्ही तुमचं काम बघा ऐक, माझं काम मी बघा. काय म्हणतोय पैसे मागतोय बापाला अहो, येत नाही अगं, तुम्हाला. तू बाबा माग लागलाय माझ्या जिथं नाही तिथं मला बोलत येत लोक पाडा पाडा तुमचे नाही एखाद्या गोमाशी चिटकते जनावराला ती निघतच नाही तसं तुमचं काम आहे एकदा ना भाग लागला का त्याचा ना हेच करायचा. म्हणजे काय म्हणजे काय माग लागला सांगते नाही माहित माझ्या बापाकडे पैसे मी मागणार पण नाही असलं तरी हा? असं हे माझ्या बाबाचं लग्न व्हायचं आता पुढच्या महिन्यात मस्त 8-9 लाख रुपये खर्च येईल लग्नासाठी. मग तिकडे 8-9 लाख रुपये खर्च केले मला फक्त किती लागते 5,000 रुपये लागते मग फक्त माझ्या लग्नाला पण खर्च केलाय माझ्या बापाने. काय केला तसं तुला लागणार खर्च होतं ना बघायला मी का मी नव्हतो काय लग्नाला खर्च केला बघायला म्हणजे तुमच्या सोबतच केलं थोडं दुसऱ्या सोबत केलं मी बघायला नव्हतो का 4 लाख तर लग्नाला खर्च केलाय माझ्या बापाने कळलं का? राहू दे राहू दे तुमच्या आई बापानं गुटखा मनी घातला होता आता हे माझ्या बापानं मध्ये करून दिलं मला. मस्त होतं माझ्याकडे बी हा मग काय केलं का आता हा. घेऊन वाऱ्यानं आता ते मग त्यांच्याकडे आता त्यांचं नाव काय संबंध आहे आपण खातो ना सेपरेट म्हणून म्हणतो थोडी अडचण ऐकून घे थोडी अडचण आहे पैसे मागतो बापाला बाकी काही नाही देऊन टाकू आपण नंतर परत मी मागणार नाही पैसे. अय निका अय रुसली होय कशाला आला तुम्ही इथं काय गरज आहे जावा तिकडं. अगं फक्त बोललो का लगेच एवढं लगेच रुसायचं आणि चिडायचं असतं का पण माझी मी हवेशीर येऊन बसली तुम्ही मला त्रास देऊ नका आणि तुम्हाला सांगते मी काही पैसे मागणार नाही काही नाही. अरे मी कुठं त्रास दिला तुला काही मी फक्त बोललो का मी काय म्हणतो हे मोड ना मग गळ्यातलं मोडून मोड काय हा अहो ही खोट आहे हो काल घेतलंय 20 रुपयाचं. हा? त्याचे 15 रुपये तरी येतील ना देऊन टाकतो. काय पाहून डोक्यातलं आहे काय शिकवलंय का नाही आईनं काय माहिती ह्याला असंच मोठा केला काय माहिती. बरं मी काय ऐक ना मला काय ऐकायचं नाही माग ना तुझ्या बापाला पैसे पाच हाय का आता ना तुमच्या डोक्यात येतं
असं वाटतंय ना माझ मस्त पडून घेऊ वाटायला लागलंय मला. नाही ना मग मी माझं घेतो ना मस्त पडून. नाही मी माझं घेतो मस्त पडून. हा घ्या, तुला काय जातं घ्या. बोलले मी खातो ना लोकांची तिकडे. मग खावा ना, तुमच्यात एवढी हिंमत नव्हती, तुम्हाला एवढं कमवता येत नव्हतं तर एवढ्या लवकर कशाला लग्न करायचं. लग्न कशाला करायचं, मस्त कमवतो तुम्ही. या आता मला कुठं कामाला लागा ना म्हणून का. तुला सांगतो आम्ही जाता जाता लोक एवढं बोलत आहेत मला. खायला बरं केलं तुला गोड लागला. हा बोलले मी खाऊ लागलं माझ्या संग. जरा चल ना जरा गावात, मग कळून तुला. नाही तुम्ही वासा घरात साडी नेसून मी जाते तुमचे कपडे घालून गावात. जाय गावात. नाहीत ना माणसं माझ्याकडे किती बघतील माहिती का, असली फटकी कपडे असले घालून फाटकी देतात. मला हौस आली का फाटकी कपडे घालायची. नाही मला हौस आली. आता तुम्हीच म्हणताय ना तू एका दिवशी चल माझ्यासोबत गावात. या कशी मग चल ना, मग तुला सांगतो किती लोक फाडा बोलत आहेत कशाला? मला. फक्त 5,000 माग म्हणतो त्या बापाला तुझ्या ते बी व्हाय ना. 5,000 नाही 5 रुपये मागणार नाही, मोठे 5,000. ए, मी तुला आता सांगतो शिस्तीत. हा काय करणार आहे. काय करणार म्हणजे. मी माझ्या बाला बोलवून गेली तर लय शानपणा करू नका, लगेच निघून जाईल पिशवी भरून. हा लगेच निघून पिशी भरून. आता काय माझ्याकडे आहे ना, लगेच निघेन जाईन पिशी भरून. लगेच काय असं बोललं तर काय का होतं? भरली पिशी, काय बोललं का भरली पिशी निघली. हा, तेवढंच बरोबर. येतंय, बाकी काही येत नाही तुला. तुम्हाला काय येते, एक बायको आहे सांभाळायची होती का. एक बायको म्हणजे नाही मग मला किती येतं. मी तसं नाही म्हणत, एक बायको आहे तिला नीट सांभाळायची होती का. उद्या पोरं झाल्यावर कसं जगणार, कसं राहू काय दे. करणार. त्यापेक्षा मी माझी पिशवी भरून आताच तिकडे कायमची जाती येतच नाही. पोरं उळायला नको आणि तिकडे ती रडाई नको, त्याचा शाळेचा खर्च नको ना खायचा खर्च नको. झालं तुम्ही नाही असं बसा. झालं तुझं. असं तर कुठं सुखाय मला. हा, रोज असं कामाला कुठं जावं लागतंय लोकांच्या बांधाला, त्यांच्या कामाला जायचं, खुरपायचं, मग संध्याकाळी आणायचं, खायचं लोकांच्या रानातनं भाजी तुकडा. गे बस आणि हिवाळ्यातल्या आलंय तर माझ्या ही पण बापानं केलं. संसार दोघांनी मिळून करायचा असतो, एकटीने नाही. हा काय होतं थोडंफार केल्याने. मी जेव्हा कामाला होतो तेव्हा तुला घराच्या बाहेर निघून देत होतो का मी. मलाच लय किडा लग्न करायचा तुमच्या सोबत. थोडंच नाही मग मला बिले हाव चालते का तुझ्या सोबत लग्न करायचे. या आता उगा थोडेसे गरिबीचे दिवस चालू आहे म्हणून. आज ना उद्या बदलतील माझे दिवस. हा बदलते वाट बघा. बदलतील. तू एक काम करत मला बाकी माहित नाही. तुझ्या बापाला फोन लावून पैसे मागून घे चल पाटक्यात. नाही तर त्यांनाच बोलू. मी बोलतो चल त्यांचं बोलव त्यांना. लाव पण लावा तुम्हीच. माझा बॅलन्स संपलाय फोन मध्ये. हा. मोबाईल खराब झालाय माझा. हा लगेच मोबाईल खराब झाला, बॅलन्स संपला, सगळं तू लगेच सगळं खराब होईल आहे ना. तुझ्या बापाला फोन लावायचा म्हणल्यावर, बोलून घ्यायचं म्हणल्यावर लगेच ना करतो. लय राग आहे तुला. काय बघती माझ्याकडे, काय बघती का. काय बघा ते म्हणजे काय मला काही कधी बघितलं नाही काय तू. दररोज उठून सुटून तर बघते ना मला. आता काय बघते माझ्याकडे डोळे वाटून. सोनं लागलं नाही तुम्हाला बघायला. चांदी तर सोन्यातच म्हणलेलं आहे तुम्ही, म्हणून तुमच्याकडे बघते. देखणार दिवाण चोलीवर ठेवा. तू जास्त मला डोकं लावू नका, तुला आता सांगतो मी. मग तुम्ही माझ्या मागायची गरजच नव्हती. माझी मी इथं बसली होती विचार करत. मग तुझ्या मागे यायचं नाही तर मग कोणाच्या मागे जाऊ का मी. आता तुम्हाला तिकडे घर नाही, मी घरात बसायचं, झोपायचं, पावसा पाण्याचं. झोपा जावा. हा झोपा जावा. इथं मला झोप तरी येते का. रात्री उठू बस तुम्ही माहित नाही तुला. कुणी सांगितलंय उठायला. काय करता उठून रातचं. काय करता उठून रात्री. विचार झोपून देत नाही मला. विचार तू पहिले एक काम कर. चल बोलो त्या बापा पटकेच बोलो. काय असं नाही तर तुला नसेल मागायचे पैसे जा बाई. तू मी रात्री एकटं जाऊ जे होईल ते होईल माझं. जसं होईल तसं होईल माझं. बघून घे मी माझं काय करायचं काय नाही. मग काय बरं घेते बापाला बोलून. घे ना बोलून. मग घेतेच घेणारच आहे आता बघा 100%. हा घे बोलून. हा घे बोलून. आलो पैसे मागा मी त्यांना. हा पैशाची गरज आहे मला. तुला काय जाऊन देतोय मी. घे बोलून म्हणजे मला पैसे मागतोय. हा लगेच डोक्याला ताप असतो तुझ्या. दरवेळेला डोक्यालाच ताप असतो ना. माझ्या डोक्याला अजिबात ताप नाही है ना. आले का तुम्ही. आले का तुम्ही म्हणजे कुठं जायचंय. मी केलाय माझ्या बापाला फोन. येईल माझा बापा. येऊ दे मामाला. आले बघू. आता तोपर्यंत बोल नका माझ्यासोबत. बोल नका म्हणजे काय एवढं लगेच नाकाला झामका आलोय तुझ्या. हा बोल नका म्हणजे काय. तुम्हाला सांगितलं ना माझा बाप येऊस तर बोलायचं नाही तुम्ही माझ्यासोबत. मग कोणासोबत बोलू मी. घरात कोणी आहे का दुसरं. नाही आहे का कोणी दुसरं त्यांच्यासोबत बोलायला. माझा बाल आहे बासोबत बोल. बायको आहे तू माझी. नवरा आहे मी तुझा. मग थोडंफार भांडणं होतेच राहतात ना. त्याच्यात काय मी लगेच. चालली आता घर सोडून. कुठली बायको कुठला नवरा मला नाही माहिती. अरे तसं नको करू. कशाला घर सोडून जाते. अगं ऐक ना. उगा नको. येऊ दे मामानला. मी सांगतो मामानला. काय सांगता तुम्ही मामाला. मी बोलतो की असं काय नाही. रोजचं तुमचं हेच कारण आहे. मला नाही थांबायचं तुमच्यापाशी. माझा बाळ मी पिशवी भरून ठेवलेलं. का फोन केलता. बरं आहे का मामा. हा बरं आहे. ते काय ना आमचं असं थोडस काय बाकी काही नाही एवढं. मला यायचंय तिकडं घरी आपल्या. काय झालं पण. मला नाही थांबायचं. काय नाही तुम्हाला सांगू मामा. हा आता तुम्हाला सांगतो आता काय झालंय. मस्त तुम्हाला माहिती माझं शिक्षण झालंय. हा कुठं सध्या नोकरी भेटणारच मला. इकडे तिकडे कामं करतोय. बाकीचे लोक बी कामं देत नाहीत आणि उधार आहेत लय झाल्यात.
मस्त तुमच्याकडून घेतलेत पैसे मी. किती दिवसापासून पैसे देतोय तुम्हाला जावई बापू. हा तुम्ही नुसतं मागतच आता. मला एक काम आहे का, आता पोराचं लग्न आलंय जवळ. त्यांना काय करायचं? फरक पडणार आहे? पोराचं लग्न आलंय, कशाला त्यांना सांगते मी येणार आहे? हे अजिबात नाही, काही नाही, पैसे नाहीत आणि काही नाही. काहीतरी काम धंदा बघायचा तुम्ही. 4-2 रुपये कमायचे. लागन नोकरी आज ना उद्या. नाही पण बघतोच ना मी, जे लागेल ते काम करतोय मी. पर बेगारी काम बी किती करतोय आहे माहिती आहे. दुकानदाराची उधारी किती? त्याची काय 4.5 आहे आणि दूधवाल्याची 500. पंचे त्या पण होता त्याची काय? हा बरं मी देतो तेवढी उधारी, पण तुम्ही काम करा आता. आबा उधारी बिधारी द्यायची नाही, मी येणार आहे. हा माणूस तुम्ही आता दिले पैसे उधारी का अजून पुढच्या महिन्यात मला म्हणत लाव बाप्पाला फोन, लाव बाप्पाला फोन. तसं नाही. आता 8 मी दिवसात एकच दिवस नाही, कामात नाही, जाते. तुम्ही शांत बस. मी काय माझ्या बापाचं- एकट्यासाठी करतो हे का मी? बघ, शेवटी नवरा आहे, कसं तरी सबादून घ्यायचं. आता तिकडे येऊन काय होईन, आपली चव जाईल का नाही? गेली पोरगी आली पोरगी, मी काय अडचण त्यांची दूर करतो. भेटल त्यांना आज ना उद्या काम भेटल. मी काय म्हणतो मामा, हा. तुमचे इथून माग इथून पुढे काय जेवढे घेतलेत मी तेवढे सगळे पैसे तुमचे देऊन टाकेन. बरं ते काय पेताड खाताड नाही ना. पेताड खाताड असता तर मग ठीक होतं. त्याला लागा ना काम, तिची चुकी नाही. कसं दिवस बॅक्टर पडलेत सध्या. आता हा. झालाय पाऊस पाणी, लागते ना उद्योग. मग लागतील का? मग ते ठेवणार नाही मी मामाचे पैसे. रुपये देऊन टाकेन तुमचे. हा? हा. मी काय आपण काय आमचे थोडे असे बेकार राहणार आहे? हा आज न उद्या येते हा दिवस काय बसून नाही राहत. मग तिला हेच कळत नाही. मी फक्त म्हणतो थोडीशी अडचण. आता मला सांगा मामा, तिकडे आल्यावर काय होतं, आपल्या भाऊ माझा चव जाईल. घे आली पोरगी म्हणजे. पण आताच नंतर नाही माझ्या बापाला पैसे मागायचं, कळलं का? आता कसं तर ऍडजस्ट करा एवढ्यात आणि रोज कामाला जावा. मी रोज अगं मग रुपायला जाते. मला काय घरी मला काय घरी बसून काय करमत आहे का? मला खाली हाऊस आली का? हा. लोक घेत नाहीत का मला? म्हणतात अरे तू एवढा शिकला आणि काय तुला हे काम जमणार आहे का? आणि तुला ते काम जमणार आहे का? काय माझा मित्र आहे ना, चांगली कंपनी, त्याला सुपरवायझरचं काम देऊन टाकतो लगेच जावं. मग चांगला पगार असेल ना? हा 30-35 स्टार्टिंगला पेमेंट भेटेल. बापरे, 30-35. हा, मग- 1000. मग हो का, तुम्हाला सांगते पेमेंट झालं का काय करायचं? ती किती उधार घेतलेत? पहिलं 5, नंतर 3 अगं आणि हे 4.5, 500. बर ऐक 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 सगळं देऊन टाकणार आहे. मी सगळं जेवढ्यांचे बी घेतलेत ना तेवढ्यांना बी देऊन टाकणार आहे. आणि खरंच मामा, पहिला पगार झाला देऊन टाक. हा सगळ्यांना. मग आता तुला बी त्यात कुठं मला एक साडी घ्या लगेच. सगळं 500 रुपयाची साडी. ऐकून घे. आता तुला इकडे तिकडे खुरपायला जायची गरज नाही. बरं मी काय? काय आता बरं मामा चहा पाणी करून गेले असते. चहा पाणी नाही. आता ते माहितीये ना, मेवण्याचं तो आहे, लग्न आहे. हा ते आहे ना. चाललोय मी, कपडे आणायला चाललो होतो बस त्याला. आणि ना, मला घेतले असते तर. आम्हाला तुम्हाला दोघांना दोघांना घेतो ना का? चांगलं एकदम पोशाख घ्या, मस्त नाही का? मस्त म्हणजे 5-6 हजाराचं बरं चला दोघं. तुम्ही चला, असेच कपडे घेतो तुम्हाला लगेच. बरं चला चला हा, चला चल 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 चला.